राज्याच्या वन मंत्र्यांनी काही महिन्यांपूर्वी बिबट्याची नसबंदी करण्याची घोषणा केली होती. मात्र प्रत्यक्षात त्याविषयी ठोस निर्णय किंवा माहिती सरकारकडून अद्याप देण्यात आलेली नाही. बिबट्यांची नसबंदी सुरू झाली आहे का, त्यासाठी बिबट्यांची अचूक ओळख कशी पटवणार आणि अशा उपाययोजनांचा बिबट्यांच्या नैसर्गिक प्रजनन आणि संख्येवर काय परिणाम होणार, या सर्व मुद्द्यांचा खुलासा सभागृहात चर्चेदरम्यान आज जयंत पाटील यांनी मागितला. नागपूर हिवाळी अधिवेशनात आज दुसऱ्या दिवशी जयंत पाटील यांनी सभागृहात चर्चेत भाग घेतला. त्यांनी चांदोली अभयारण्यात हरणांच्या संख्येत वाढ करण्यासाठी घेतलेल्या प्रयत्नांचा उल्लेख केलाय. वन विभागाने विशेष अर्थसहाय्य केले तर हरणांची संख्या राज्यातील प्रत्येक जंगलात वाढवता येईल. त्यानंतर बिबटे पकडून पुन्हा जंगलात सोडण्याची व्यवस्था सरकार करणार का, असा थेट सवाल त्यांनी वनमंत्र्यांना केलाय. राज्यातील प्रत्येक गावात स्ट्रीट लाईटची थकबाकी राज्य सरकारने स्वतः भरावी आणि जनतेच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्वरित वाढीव स्ट्रीट लाईटची मागणी पूर्ण करावी, अशी ठाम मागणी आमदार जयंत पाटील यांनी केली आहे. या मुद्द्यावरून सभागृहात आज जोरदार चर्चा झाली. मुंबईतील पवई येथे आर्य स्टुडिओमध्ये ऑडिशनच्या नावाखाली रोहित आर्या नामक व्यक्तीने लहान मुलांना ओलीस ठेवल्याची घटना घडली होती. त्या संदर्भात सभागृहात झालेल्या लक्षवेधी चर्चेत सहभाग घेतला. पैसे देण्यासाठी दिरंगाई झाली असेल तर त्याबाबतीत जबाबदार कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवरही कारवाई करावी. सरकारने अशाच पद्धतीने कन्सल्टंटचे पैसे ठेवले असेल तर त्याचा योग्य खुलासा झाला पाहिजे. अधिवेशन संपण्यापूर्वी सरकार याबाबतीत निवेदन करणार का, असा प्रश्न सभागृहात उपस्थित केलाय. जत तालुक्यातील उमदी येथे एमआयडीसी मंजूर होऊन 1 वर्ष झाले, परंतु जमीन संपादित करण्यास अडचणी येत असल्याने पुढील काम थांबले होते. परंतु आज मंगळवार महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या नागपूर येथील निवासस्थानी उमदी येथील प्रस्तावित एमआयडीसी संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीमध्ये पास-थ्रू निर्णय रद्द करून एमआयडीसी मार्फत सुमारे 2000 एकर जमीन संपादित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. तसेच आगामी एचपीसी बैठकीत चॅप्टर 6 बाबत आवश्यक ती पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. या बैठकीस आमदार गोपीचंद पडळकर, माजी राज्यमंत्री आमदार सदाभाऊ खोत, आमदार किरण सामंत, उद्योग सचिव डॉक्टर पी अनबलगन, सहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारी एमआयडीसी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी एमआयडीसी, कार्यकारी अधिकारी एमआयडीसी, प्रादेशिक अधिकारी एमआयडीसी सांगली उपस्थित होते. या निर्णयामुळे आता उमदीत एमआयडीसी उभारण्याचा मार्ग मोकळा झालाय. त्यामुळे हा निर्णय निश्चितच जत तालुक्याच्या विकासासाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे, अशी भावना आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केली आहे. जिल्ह्यातील सर्व साखर कारखाने नोव्हेंबरपासून सुरू झाले असून 2 कारखाने वगळता उर्वरित कारखान्यांनी ऊसाची बिले दिलेली नाहीत. एफआरपीपेक्षा कमी रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केलेली आहे. त्यामुळे शुगरकेन कंट्रोल ऑर्डरच्या कायद्याचा भंग झालाय. मुंबई उच्च न्यायालयाच्या एकरकमी आदेश पाळणार नाहीत त्यांच्या विरोधात कोल्हापूर खंडपीठामध्ये न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल अवमान याचिका दाखल करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संदीप राजोबाई यांनी प्रादेशिक सहसंचालकांना निवेदनाद्वारे दिले. कोल्हापूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने साखर कारखान्यांनी एकरकमी एफआरपी कायद्याचं उल्लंघन केल्याबद्दलचे निवेदन प्रादेशिक सहसंचालक सुप्रिया आरेकर पाटील यांना देण्यात आलं. जिल्ह्यातील कारखाने सुरू होऊन 1.25 महिन्याचा कालावधी पूर्ण झालाय, परंतु 16 साखर कारखान्यांचा हंगाम सुरू आहे आणि 2च कारखान्यांनी ऊस बिले जमा केलेत. सोनहिरा साखर कारखान्याने त्यांचा एफआरपी 3463 रुपये 14 पैसे आणि क्रांती सहकारी साखर कारखान्याचा 3367 रुपये 53 पैसे असताना या कारखान्यांनी 3300 प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर ऊस बिले जमा केलेत. कारखान्याने उच्च न्यायालयाने एकरकमी एफआरपी देण्याच्या आदेशाचा अवमान केला असून कारखान्याचे चेअरमन, कार्यकारी संचालक व संचालक मंडळ यांना उर्वरित ऊसाची बिले ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावरती तात्काळ वर्ग करण्याचे आदेश द्यावेत. तसेच हायकोर्टाचा अपमान केल्याने कारखान्याचे चेअरमन, कार्यकारी संचालक तसेच संचालक मंडळावर प्रशासनाने तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करावेत. संबंधित साखर कारखाने शेतकऱ्यांच्या खात्यावरती उर्वरित बिले तात्काळ जमा करणार नसतील तर बिलासाठी कारखान्यावरती आरआरसीची कारवाई करून शेतकऱ्यांची बिले व्याजासहित वसूल करून देण्यात यावी, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना स्टाईल आंदोलन छेडेल, असा इशारा यावेळी देण्यात आलाय. सांगली शहरातील टिंबर एरिया रस्त्याची अतिशय दुरावस्था झाली आहे. टिंबर एरिया येथील रस्ता मंजूर होऊन 6 महिने उलटलेत, मात्र अद्याप देखील संबंधित ठेकेदाराकडून रस्त्याचे काम सुरू करण्यात आलेले नाही.
निधी आणि कामाची मंजुरी असून देखील रस्ता करण्यात टाळाटाळ होत असल्याने राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीने शहरातील कॉलेज कॉर्नर येथे धरणे आंदोलन करण्यात आलं. आंदोलनामध्ये काँग्रेससह शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनी देखील सहभाग घेतला. दरम्यान आंदोलन सुरू झाल्यानंतर संबंधित ठेकेदारांनी काही वेळातच रस्त्याच्या कामाला सुरुवात करत असल्याचं भासवलं. यामुळे संतप्त आंदोलनकर्त्यांनी आणि येथील नागरिकांनी कामाला विरोध करत लेखी आश्वासन दिल्याशिवाय रस्त्याच्या कामाला सुरुवात करू देणार नाही अशी भूमिका घेतली. यावेळी प्रशासन आणि संबंधित ठेकेदारांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. जत-वळसंग रोडवर शहरापासून जवळच असलेल्या पेट्रोल पंपाजवळ तिकोंडी करेवाडी येथील दोघे मोटारसायकलने जतकडे येत असताना मोटारसायकल अडवून त्या दोघांच्या तोंडाला गुंगीचे औषध लावून त्यांच्या जवळील रोख 35,000ची रोकड लंपास केल्याची घटना दुपारी 2च्या सुमारास घडली. भर दिवसा मुख्य रस्त्यावर घडलेल्या या घटनेने शहरासह तालुक्यातील वाहनधारकांमध्ये खळबळ उडाली आहे. तिकोंडी करेवाडी येथील 40 वर्षीय सुखदेव बंडू करे हे मंगळवारी दुपारी गावातीलच 55 वर्षीय शंभू खराडे यांना सोबत घेऊन वळसंग मार्गे जतकडला निघाले होते. दुपारी 2च्या सुमारास वळसंग व जतच्या मध्ये शहरापासून काही अंतरावर असलेल्या नायरा पंपाजवळ चौघांनी सुखदेव करे यांची मोटारसायकल थांबवली. या चौघांनी सुखदेव करे आणि त्यांच्यासोबत असलेल्या शंभू खराडे यांना बोलण्याच्या नादात गुंतवलं आणि त्याच वेळी त्यांच्या तोंडाला गुंगी येणारं औषध लावलं. गुंगीचं औषध लावताच ते दोघेही बेशुद्ध झाले. दोघे बेशुद्ध होताच सुखदेव खरे यांच्या जवळ असलेली 35,000ची रोकड काढून घेतली. रोकड काढून घेतल्यानंतर चौघांनाही बेशुद्ध असलेल्या या दोघांना शेजारीच असलेल्या शेतात टाकून पलायन केलं. सायंकाळी 5:30च्या सुमारास या घटनेची माहिती जत येथील सामाजिक कार्यकर्ते 108 गाडीवर चालक असलेले योगेश मोटे यांना मिळाली. माहिती मिळताच योगेश मोटे तेथे पोहोचले. त्यावेळी सुखदेव करे हे बेशुद्ध अवस्थेतच होते, तर करे यांच्यासोबत असलेल्या वयोवृद्ध व्यक्तीला अस्वस्थ वाटू लागलं होतं. पथकाने या दोघांना जत ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं. रात्री उशिरापर्यंत सुखदेव करे हे शुद्धीत आले नव्हते. सुखदेव करे यांच्यासोबत असलेल्या शंभू खराडे यांनी चौघांनी गुंगीचं औषध तोंडाला लावून बेशुद्ध केलं आणि रोकड लंपास केल्याची माहिती दिली. फळ मार्केट ते धामणीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील एका बियर शॉपीसमोर हद्दपार असलेल्या गुंडाने पूर्व वैमन रस्त्यातून दोघांवर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना दुपारी 3:30च्या सुमारास घडली. या हल्ल्यात सचिन प्रकाश पोळ आणि सिद्धार्थ लक्ष्मण पुकळे हे दोघे जण जखमी झालेत. यातील सचिन पोळ हा गंभीर जखमी झाला असून शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रात्री उशिरापर्यंत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याचं काम सुरू आहे. दरम्यान संशयित हल्लेखोर मेघश्याम उर्फ मोठ्या अशोक जाधव याला स्थानिक गुन्हे अन्वेषणाच्या पथकाने ताब्यात घेतले. मेघश्याम उर्फ मोठ्या जाधव हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. मात्र संशयिताचा वावर सांगलीत असायचा. त्याच्यावर यापूर्वीही शहर पोलिसांनी कारवाई केली होती. जखमी सचिन पोळ आणि सिद्धार्थ पुकळे हे त्याचे मित्र होते. आज दुपारी धामणी रस्त्यावरील दादा बियर शॉपी येथे दारू पिण्यासाठी गेले होते. त्यावेळी पूर्वीच्या वादातून संशयित मोठ्या आणि पोळ यांच्यात वादावादी झाली. वाद टोकाला गेल्यानंतर मोठ्या याने स्वतः जवळील चाकूने पोळ याच्यावर वार केले. त्यावेळी भांडण सोडवण्यासाठी आलेला पुकळे याच्यावरही वार करण्यात आला. रक्ताच्या थरोळ्यात जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पोळ याच्या छातीवर पोटात 4 वरवी वार झाले. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत, तर पुकळे याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान घटनेचं गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे अन्वेषणाने पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे यांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवून संशयित मेघश्याम जाधव याला ताब्यात घेतले. विश्रामबाग परिसरातील इरसेड भवनजवळ तलवार आणि कोयता घेऊन फिरणाऱ्या एका सराईत गुन्हेगारास स्थानिक गुन्हे अन्वेषणाच्या पथकाने अटक केली आहे. यशराज अनिल दुधाळ असं संशयिताचं नाव आहे. सोमवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे. हत्यार घेऊन फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी स्वतंत्र पथक स्थापन केले. पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांच्या पथकात सराईत गुन्हेगार यशराज दुधाळ हा 100 फुटी ते धामणी रस्त्यावरील इरसेड भवन चौकानजीक शस्त्र घेऊन थांबला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा लावला. तेथे संशयित यशराज दुधाळ हा तलवार घेऊन थांबला असल्याचं निदर्शनास आले. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्या कमरेला कोयता देखील असल्याचं निष्पन्न झालं. तलवार आणि कोयता या संदर्भात विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांनी त्यास अटक केली आहे. सदर गुन्हा विश्रामबाग पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आलाय. संशयित दुधाळ याच्या विरोधात खूनाचा प्रयत्न असे गुन्हे दाखल आहेत.